नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। बिग मान्सून सेल, फुल टू पैसा वसूल ऑफर। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोल्यात पुढील 6 दिवस पावसाची शक्यता, जिल्ह्यात येलो अलर्ट जारी। अकोला शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस, भटकी कुत्री पकडण्याचे टेंडरही रद्द। शहरात ऑटो चालकांची मनमानी, परिवहन व वाहतूक विभागाकडून कारवाई। माझी लाडकी बहीण योजना सुरू होणार, दाखले काढण्यासाठी सेतू केंद्रांना सुगीचे दिवस। पावसाळ्याच्या तोंडावर डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ, आरोग्य विभागाने दखल घेण्याची गरज। आता सविस्तर बातम्या। जून महिना संपत आला असून अजूनही पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत। दरम्यान पुढील 6 दिवस जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। जिल्ह्यात यंदा मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता घटल्याचे दिसून आले। 7 जून रोजी अकोला शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। ग्रामीण भागातही पावसाच्या सरी कोसळल्या, त्यामुळे कडक उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळाला आणि 45 डिग्रीपर्यंत गेलेल्या तापमानात घट झाली। पावसाच्या आगमनाने नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला, परंतु गरमीपासून मात्र नागरिकांची सुटका झाली नाही। त्यानंतर 14 ते 15 जून पर्यंत सुद्धा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला। त्यामुळे यंदा मान्सूनचे वेळेत आगमन झाल्याने शेतकरी व नागरिक उत्साहित झाल्याचे दिसून आले। त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली, उन्हामुळे पारा सुद्धा वाढला। दरम्यान पुढील 6 दिवस जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून हवामान विभागाने येलो अलर्ट सुद्धा दिला आहे। अकोला शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडल्याने नागरिकांच्या नाकी नऊ आले आहेत। त्यातच मनपाकडून भटकी कुत्री पकडायचे कंत्राट रद्द झाल्याने रस्त्यांवर भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे। भटक्या कुत्र्यांचा हैदोस कमी करण्यासाठी महापालिकेकडून मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम राबविली जात होती। कुत्र्यांना पकडण्याची पद्धत कमी वेदनादायी असावी। मोहीम राबवताना कुत्र्यांच्या जबड्यात तार टोचून त्याला फरफटत नेण्यात येत असल्याचा प्रकार पाहावयास मिळत होता। या पद्धतीमुळे प्राणी मित्रांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता। मात्र आता टेंडरच रद्द झाल्याने रस्त्यांवर भटकी कुत्री वाढली आहेत। पिसाळलेल्या कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेतल्याच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत। त्यामुळे श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। शहरातील रस्त्यांवर सध्या भटक्या कुत्र्यांचे झुंड दिसून येत आहेत। भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। रात्रीच्या वेळी रस्त्यावर कुत्र्यांचा वावर असतो। ही भटकी कुत्री दुचाकीस्वारांच्या मागे धावतात, रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना चावायलाही धावतात। काही दुचाकीस्वार रात्रीच्या वेळी कुत्र्यांचा बळी ठरतात, तर काही त्यांच्यापासून सुटण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन जखमी होतात। अकोला शहरातील नवीन बस स्थानक परिसरात ऑटो चालकांची मनमानी दिवसेंदिवस वाढत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याने प्रादेशिक परिवहन विभाग तसेच शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे ऑटो चालकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात आली। अकोला बस स्थानकावर विनापरवाना ऑटोंची संख्या वाढली असून नियम पायदळी तुडवणाऱ्या ऑटो चालकांवर कारवाई करण्यात आली। यामुळे ऑटो चालकांमध्ये खळबळ उडाली होती। मनमानी पद्धतीने ऑटो उभे करणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, विना गणवेश, विना परवाना ऑटो चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 50हून अधिक ऑटो चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। सकाळीच ही कारवाई करण्यात आल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्य ऑटो चालकांमध्ये खळबळ उडाली होती। अनेक ऑटो चालकांनी कारवाईपासून वाचण्यासाठी आपले ऑटो बस स्थानकापासून दूरच उभे केले होते। ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी तसेच शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली। राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मध्य प्रदेशातील लाडली बहीणच्या धर्तीवर महाराष्ट्रातही माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली असून त्या अंतर्गत महिलांना 1500 रुपये अनुदान देण्याची योजना घोषित करण्यात आली आहे।
यामुळे कागदपत्रांसाठी सेतू चालकांना अच्छे दिन येणार आहेत। 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। ही योजना महिला व बालकल्याण विभागामार्फत चालवली जाईल, ज्यासाठी महिलांना आर्थिक उत्पन्नाच्या वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे। 2.5 लाख रहिवासी दाखला, जन्म दाखला किंवा लाभार्थी महिलेच्या नावाने शाळेची TC, रेशन कार्ड, आधार कार्ड व बँकेचे पासबुक असणे आवश्यक आहे। याची माहिती अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यामार्फत 1 जुलै ते 15 जुलै या कालावधीत नारी शक्ती दूत ॲपद्वारे घेतल्या जाणार आहे। सदर योजनेसाठी अर्ज व माहितीसाठी ग्रामीण भागातील सेतू केंद्र किंवा ग्रामसेवक यांच्यामार्फत जनजागृती करण्यात येत आहे। 1 जुलै ते 15 जुलै 24 या कालावधीत सर्व 21 ते 60 वयोगटातील एकही महिला या योजनेतून वंचित राहू नये याबाबत सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना असे कौशल्य आत्मसात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्यामुळे सर्व तहसील कार्यालयावर उत्पन्नाचा दाखला व विविध प्रमाणपत्रासाठी महिलांची गर्दी होण्याची शक्यता असून त्यामुळे तहसील कार्यालयासमोर बसलेल्या सेतू चालकांना अच्छे दिन येण्याची अपेक्षा आहे। साचलेले पाणी, अस्वच्छतेचा अभाव यासह विविध कारणांमुळे डेंग्यूचा अकोला जिल्ह्यात फैलाव होत असून गेल्या 4 महिन्यात 138 जणांना डेंग्यूची लागण झाली असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे। काही दिवसांपासून अकोला शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डेंग्यूची तीव्रता वाढली आहे। त्यामुळे नागरिक हैराण झाले असून अंगात फणफणणारा ताप, तीव्र अंगदुखी, सांधेदुखी, थंडी वाजून ताप येणे अशी लक्षणे रुग्णांना दिसू लागतात। जिल्ह्यात जानेवारी ते मे अखेर अनेक गावात डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत। गत महिन्यात डेंग्यूचे मनपा क्षेत्रात 44 व ग्रामीण भागात 102 रुग्ण सक्रिय होते। साठलेल्या पाण्यामध्ये एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांची उत्पत्ती होती, त्यामुळे डेंग्यूचा फैलाव होतो। आगामी काळात डेंग्यूला रोखण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर असणार आहे। मलेरियाला एडिस अल्बोपिक्टस मादी डास जबाबदार आहे। हेच डास चिकुनगुनिया, पिला बुखार तसेच झिका व्हायरसचेही वाहक आहेत। जिल्ह्यात सध्या डेंग्यूचे 21 तर चिकुनगुनियाचे 12 रुग्ण सक्रिय आहेत। अकोला शहरात प्रथमच ज्योतिष शिबिराचे आयोजन सुप्रसिद्ध एकता ज्वेलर्स नेकलेस रोड येथे करण्यात आले असून भारतातील प्रसिद्ध ज्योतिष वास्तुरत्न विशेषज्ञ हस्तरेखाविद डॉक्टर रामनारायणाचार्य मिश्र गुरुजी यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर संपन्न होत आहे। ज्योतिष शिबिराचे आयोजन 29 जून ते 1 जुलै दरम्यान करण्यात आले असून सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत अशी वेळ नियोजित करण्यात आली आहे। राष्ट्रपतीकडून सन्मानित करण्यात आलेले आणि ज्योतिषशास्त्रात सुवर्ण पदक प्राप्त असलेले डॉक्टर रामनारायणाचार्य मिश्र गुरुजी या ज्योतिष शिबिरामध्ये विशेषतः विवाह संबंधित, पारिवारिक संबंध, मंगलदोष, हस्तरेखा विशेषज्ञ, मुलांच्या भविष्यासाठी मार्गदर्शन, रत्न विशेषज्ञ, नोकरी, व्यवसाय, कुंडली, वास्तुदोष, कालसर्पदोष, बिना जन्मकुंडली, वेळेच्या आधारे अचूक माहिती देणार आहेत। आपसी संबंध, शिक्षा, करिअर याबाबत योग्य समुपदेशन व विविध समस्यांचे समाधान गुरुजी करणार आहेत। अकोल्यातील जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। जय जय श्री कृष्ण। मैं डॉक्टर राम नारायण मिश्र, राष्ट्रपति सम्मानित, ज्योतिष शास्त्र में स्वर्ण पदक प्राप्त, आपके शहर अकोला में दिनांक 29, 30 जून एवं 1 जुलाई को आपके यहाँ आए हुए हैं और 3 दिन का यहाँ ज्योतिष शिविर है। नक्षत्रा जेम्स की ओर से यह आयोजन है और यह आपके शहर के सुप्रतिष्ठित प्रतिष्ठान एकता ज्वेलर्स, रतनलाल प्लाट, नेकलस रोड, अकोला महाराष्ट्र में स्थित है, जहां यह ज्योतिष शिविर का आयोजन हो रहा है। और इस आयोजन में हम बतला दें कि कई बार व्यक्ति यहाँ वहाँ दूर दूर भटक कर भी सही मार्ग उनको प्राप्त नहीं हो पाता। फलतः व्यक्ति जो है कुछ उल्टे सीधे रत्न पहन लेते हैं, उल्टे सीधे उपाय करते रहते हैं और उनकी समस्याओं का निदान नहीं होता। यही कारण है कि ये एकता ज्वेलर्स में इस ज्योतिष शिविर का आयोजन किया गया है, ताकि सब लोग एक ही स्थान में आकर अपनी समस्याओं का समुचित निदान प्राप्त कर सकें। उन्हें क्या रत्न पहनना है, क्या उपाय करना है, क्या पूजा करना है। हमारे पास ऑरा स्कैनर भी है, व्यक्ति के ऑरा का स्कैन करके और फिर उनको बतलाते हैं हम कि आप जो है आपकी आभा मंडल में क्या क्षमता है, क्या प्रतिभा है, आप कौन सा रत्न आपको सूट करेगा,
आपकी कुंडली विज्ञान के आधार पर, लग्न चक्र के आधार पर और ज्योतिष के सभी समस्याओं का निदान बतलाने के लिए यहाँ 3 दिन का आयोजन है। आप सब हमसे आकर यहाँ मिल सकते हैं। जय जय श्री कृष्ण। अकोला मलकापूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर झालेल्या भीषण अपघातात मॅक्सिमो चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला। यामुळे अपघातांच्या संख्येत होणारी वाढ पाहता चिंता व्यक्त करण्यात येत आहे। राष्ट्रीय महामार्गावर दुपारी टिप्पर आणि मॅक्सिमो वाहनांमध्ये हा अपघात झाला असून ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरासमोर वाहनांची जोरदार धडक झाली। या अपघातात मॅक्सिमो गाडी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, त्यामुळे चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी पंचनामा करून मृत चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवला होता। या प्रकरणी मृत्यूची नोंद पोलीस स्टेशनला करण्यात आली असून पुढील तपास खदान पोलीस करीत आहेत। अकोला जिल्ह्यातील काही भागांमध्ये पेरण्यांना सुरुवात झाली आहे। पेरणीनंतर मात्र शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा त्रास वाढला असून वन्य प्राण्यांमुळे शेती करणे मुश्किल झाले आहे। मागील वर्षी रानडुकरांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या कपाशीचं पीक पूर्णपणे नष्ट झालं होतं। त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांनी कपाशीऐवजी तूर पिकाची पेरणी केली। मात्र पेरणी होताच रानडुकरांनी तुरीचे संपूर्ण तासं उकरून खाऊन टाकले। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पेरणीनंतर शेतकऱ्यांना शेतामध्ये रात्र काढण्याची वेळ आली आहे। त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। अकोला परिसरात गत काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा हैदोस सुरू आहे। त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे। तसेच पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरी शेतात जागरण करीत असल्याचे चित्र देखील आहे। अकोला जिल्ह्यातील टाकळी खुर्द रोडवर काल झालेल्या जोरदार पावसामुळे घरांचे मोठे नुकसान झाले। गावातील नाल्याचे अर्धवट काम झाल्याने नागरिकांच्या थेट घरात पाणी शिरले असल्याचा रोष व्यक्त केला जात आहे। टाकळी खुर्द गावातील मुख्य रोडवरील नाल्यांचे काम अर्धवट असल्यामुळे आणि नाल्यांचे पाणी जाण्यासाठी बरोबर विल्हेवाट न लावल्याने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले। अनेक दिवसांपासून नाल्यांचे अर्धवट काम राहिले असून ते पूर्ण झालेले नसल्याने नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने घराला अक्षरशः गटाराचे स्वरूप आले। या पाण्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून प्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी न खेळता लवकरात लवकर अर्धवट असलेली कामे त्वरित पूर्ण करावी व पाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। मागील काम नालीचे चालू असतानाच आम्ही ठेकेदाराला सांगितले हे नाली लहान असल्यावरही ह्या आजूबाजूच्या परिसरातून पाणी जाऊ शकत नाही, पण तरी चांडक ठेकेदारने याच्याकडे लक्ष न देता वरतून म्हणत की आम्हाला असं एस्टिमेट असल्यामुळे आम्ही असं काम करून आलो। पण आमच्या गावातील जे नागरिक लोक आहे त्यांचं असं म्हणणं होतं बा की आज तुम्ही हे काम करून आले खरं, पण उद्या चालून पाणी जर गेलं नाही तर याचं काय। शेवटी तेच गोष्ट झालेली आहे, कारण की पाणी आज प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी सुद्धा शिरलेलं आहे। त्यांनी जे एस्टिमेट बनवलं आहे अगदी चुकी दृष्टीचं एस्टिमेट बनवलं असल्यामुळे हे पाणी शक्यता नाही। आज ह्या पहिल्या पाण्यातच अशी कंडिशन झालेली आहे की पुढे तो अजून भरपूर पावसाळा बाकी आहे। याच्याकडे त्वरित शासनाने लक्ष देऊन या नालीचं डबल दुरुस्तीकरण काम करावे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। बिग मान्सून सेल फुल टू पैसा वसूल ऑफर। LRT कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला अकोला। अकोल्यात पुढील 6 दिवस पावसाची शक्यता, जिल्ह्यात येलो अलर्ट जारी। अकोला शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस, भटकी कुत्री पकडण्याचे टेंडरही रद्द। शहरात ऑटो चालकांची मनमानी, परिवहन व वाहतूक विभागाकडून कारवाई। माझी लाडकी बहीण योजना सुरू होणार, दाखले काढण्यासाठी सेतू केंद्रांना सुगीचे दिवस। पावसाळ्याच्या तोंडावर डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ, आरोग्य विभागाने दखल घेण्याची गरज। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज YouTube चॅनलवर तुम्ही पण
लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।